सुरू करा मग त्याच्यात. व्हेरी गुड. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने इति नामने। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम पदाय ते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरत्विषे नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपीशा गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुरते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे। तर आज मला सेवेसाठी आज भगवद्गीतेतील 8व्या अध्यायामधील 20वा श्लोक आलेला आहे। तर तो श्लोक आधी मी म्हणून दाखवते। परसस्मातु भवान्यो व्यक्ता व्यक्तास्तनातनः सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति। त्याचा अर्थ असा आहे, याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आहे आणि सनातन आहे। ती परा अविनाशी आहे। संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी प्रकृती नष्ट होत नाही। श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य अशा पद्धतीने आहे त्याचं। तर श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आहे आणि सनातन आहे। ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवांच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्या ही पलीकडे आहे। गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही अपराशक्तीहून संपूर्ण विरुद्ध आहे। परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आलेले आहे। तर याच्यामध्ये खूप सुंदर असा हा जो श्लोक आहे, त्याच्यामध्ये आपल्या जे आपलं जे शाश्वत घर आहे त्याचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे। तर ब्रह्मदेवांचा जो दिवस होतो आणि त्याला जे प्रकट होत असतं आणि जे प्रकट होतं ते याच्यामध्ये हे पराप्रकृती या सर्वांच्याही पलीकडे जे आहे ते आपल्याला आज अपरा प्रकृती विषयी बघायचे। आपल्याला थोडस कन्फ्युजन होईल की अपरा काय परा काय, थोडस म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर जी पराप्रकृती आहे, जी पराप्रकृती ती आहे ती अविनाशी आहे। अविनाशी म्हणजे तिचा कधीही नाश होत नाही। भगवंतांची ही दिव्य जे धाम आहे ते हे पराप्रकृतीमध्ये येत आणि जी अपरा प्रकृती आहे ती सगळी भौतिक जगत, जे ब्रह्मदेवांनी जे निर्माण केलेलं आहे जगत, भौतिक जगत, हे अपरा प्रकृती आहे ते हे अविनाश, याचा विनाश होत असतो। म्हणजे अशा पद्धतीने हे आहे। तर मग हे जे आपल्याला जे आध्यात्मिक आज सगळं वर्णन हे काय आहे की पराप्रकृतीविषयी, म्हणजे पराप्रकृती जी अविनाशी आहे त्याच्याविषयाचं वर्णन आहे। तर याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये एक संपूर्ण एक ब्रह्मांड, म्हणजे आपल्याला जे पाहायचंय की एक थोडक्यात मी असं सोप्या भाषेमध्ये सांगते की आता एक मोठा गोल असेल आणि मोठा गोलामध्ये एक छोटासा टिपका खाली असेल, छोटासा टिपका। तर मी याच्यामध्ये या मोठ्या गोलामध्ये छोटासा टिपका म्हणजे काय, तर मला सांगायचंय असं की हे पूर्ण हा मोठा गोल आहे, जे हे काय आहे, भगवंतांची ही आध्यात्मिक जगत आहे भगवंतांचं, आणि छोटासा जो टिपका आहे ते भौतिक जगत आहे, तो कोपऱ्यात कुठेतरी। म्हणजे बघा ही छोटस जगत म्हणजे हे जे भौतिक जगत आहे एक जेल प्रमाणे आहे। म्हणजे एक जेल ज्याच्यात कसं होतं की ज्यांनी विद्रोह केलेला आहे किंवा हे ज्या पद्धतीने ह्या विद्रोही व्यक्तींना तिथे पाठवलं जातं, जसे आपण आहोत की आपल्याला स्वतःला राजा व्हायचं होतं, स्वतःला
एक प्रधान व्हायचं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला भोगवृत्ती आपली वाढलेली होती. त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही एक पद्धतीने आपल्याला एक जगत निर्माण केलं आणि तिथे पाठवलं. ते जे जेलप्रमाणे जेल काय असं खूप छान ठिकाणी आहे का बघा बरं, की दिल्लीच्या असं सेंटर सेंटर पॉइंटला मस्तपैकी छान निसर्गरम्य ठिकाणी असं काही जेल असतं का? जेल कुठेतरी क्वचित ठिकाणी असं हे जेल असतं. त्या पद्धतीने हे भौतिक जगत आहे ते एक संपूर्ण गोलामध्ये एक छोटासा टिपका म्हणजे एवढंच त्याचं अस्तित्व आहे आणि भौतिक आध्यात्मिक जगत हे फार मोठं आहे आध्यात्मिक जगत. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, की आपण ह्या जगामध्ये काय करतो, ह्या लोकांमध्ये राहायचं म्हटल्यावरती आपण वेगवेगळे सतत आपले स्वप्न बांधत असतो, वेगवेगळे मनोरथ बांधत असतो आणि हे जे मनोरथ आहेत, ते बांधल्यानंतर ते आपल्याला असं वाटतं, की असे आपण बांधतो, की जणू काही आपण अमर आहे या भावामध्ये आपण बांधत असतो. आणि जणू काही आपल्याला आता इतकं अमरत्व आपल्याला प्राप्त झाले, की आता आपण हे केल्यानंतर जे मिळवल्यानंतर आपण कधी मरणारच नाही. जसं की युधिष्ठिर महाराजांना यक्षाने प्रश्न जो विचारला होता, सगळ्यात मोठं आश्चर्य काय? तर त्यांनी सांगितलेलं उत्तर आहे, की त्यांना असं वाटतं, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं, की मी अमरच आहे म्हणजे माझा कधीही नाश होणार नाही. अशा पद्धतीने तो वागत असतो आणि त्या पद्धतीने ते स्वतःची कमाई करतो, स्वतःचं जे काही असतं ते स्वतःचं असं काही निर्माण करतो, की जे मलाच पूर्ण भोगायचंय. आणि माझ्या कुटुंबांना भोगायचंय आणि असं काही भोगायचंय की माझा कधीच नाश होणार नाही. अशा पद्धतीने अशा आविर्भावामध्ये तो सतत जगत असतो. आता बघा, की याच्यामध्ये की ही जी सृष्टी आहे, याच्यामध्ये आपण जसं मनोरथ जे बांधतो, ते कुठे बांधतो, की जसं की एक आपण आता जगन्नाथपुरीला जाऊन आलो. समुद्राच्या किनाऱ्यावरती बघितलं तिथला किती खळखळणारा समुद्र आहे तो. तर तिथं समजा आपण एखादं छोटंसं असं घर बांधलं मातीचं आणि त्या मातीच्या घरामध्ये ते किती वेळ टिकणार आहे बरं? ती लाट आली की ते पुन्हा निघून जाणार आहे. असं हे मातीचं घर आहे. मग ही भौतिक जे जगत आहे, भौतिक सृष्टी ही सुद्धा खूप शक्तिशाली आहे. याच्यापुढे आपल्याला नमावंच लागतं. ही जे पंचमहाभूतच बघा, की जसं की अग्नी, वायू, पृथ्वी, जल आणि आकाश हे जे पंचमहाभूते आहे आणि हे पंचमहाभूते सुद्धा किती शक्तिशाली आहेत. साधी एक पृथ्वी बघा, पृथ्वीने एक थोडंसं नुसतं हललं, मोठे-मोठे भूकंप होतात. भूकंप म्हणजे काय, की तुम्ही इतके मोठे ई-एम-आय भरून, हप्ते भरून असे मोठे-मोठे घेतलेले जे फ्लॅट आहेत, ते मातीमध्ये कधी फ्लॅट होतील हे सांगता येत नाही. म्हणजे इतकी ही जी शक्तिशाली ही काय आहे, पृथ्वी आहे. अग्नी सुद्धा बघा, की आणि अग्नी सुद्धा क्षणार्धात सगळं जाळून टाकतो. मग कुठे तो पाहत नाही का, हा लहान आहे, मोठा आहे, ज्ञानी, अज्ञानी काही बघत नाही. तो सगळं काही जाळून खाक करतो. हां, मग त्या पद्धतीनेच हे सगळं आहे. म्हणजे वायू, जल, आकाश हे सुद्धा हे जे आहे त्यांची शक्ती इतकी अमर्याद आहे, की ह्या शक्तीपुढे एक तुटपुंजा जो मनुष्य आहे, तो काही करू शकत नाही याच्यापुढे. म्हणून आपण आहे ना एकदम एक मुंगीप्रमाणे एक नगण्य जीव आहोत. म्हणजे एक जर त्यांनी पाहिलं हां, एक ब्रह्मदेवांनी जर आपल्याला पाहिलं, तर म्हणजे हे श्रीमद भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे बघा, की नारद मुनी ह्यांना म्हणतात, ब्रह्मदेवांना म्हणतात, की तुम्ही हे सगळं सृष्टी निर्माण करता, सगळं हे निर्माण करता. मग त्यावेळेस ना ब्रह्मदेव हसतात आणि म्हणतात, "तुला असा हा तुझा गैरसमज आहे, म्हणजे की मी जरी हे निर्माण करणारा असलो, निर्माण करताना तुला जरी दिसत असलो, तरी भगवंत हे वेगळेच आहेत म्हणून. मी काही भगवान नाहीये म्हणून." मग ते म्हणतात, की "मग तुम्हाला ही जी सृष्टी आहे ती एक आवळ्याप्रमाणे दिसतेय, जणू काही तुम्ही पाहताय आणि हे सगळं तुम्हाला जगत हे दिसतंय." तरी सुद्धा ते काय म्हणतात, की कृष्णस्तु भगवान स्वयं म्हणजे कृष्णच हे भगवंत आहेत. म्हणजे असं म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, की आपण आहे ना, जसं की एका ब्रह्मदेवांना एक पृथ्वी आवळ्याच्या फळाप्रमाणे जशी दिसत असते. तसंच बघा ना, की आपण सुद्धा आपण तर कुठला किती नगण्य जीव आहोत बघा. एका पूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठे एक एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात एक छोटीशी पृथ्वी आणि ह्या पृथ्वीमध्ये कुठं हा भारत देश, मोठे-मोठे देशांमध्ये हा भारत देश आणि भारत देशामध्ये कुठं ह्या अनेक राज्यांमध्ये हे महाराष्ट्र राज्य, अनेक राज्यांमध्ये कुठं हे पूर्ण ह्याच्यामध्ये किती ह्याच्यामध्ये किती ह्या जिल्हे आणि ह्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आणि या तालुक्यांमध्ये किती गावे आणि ह्या गावांमध्ये कुठं किती घरं आणि ह्या घरांमध्ये कुठं तुमचं घर आणि तुम्ही अनेक कुटुंबांमध्ये तुम्ही एक व्यक्ती म्हणजे बघा की किती ह्याच्यामध्ये आपण किती छोटेसे जीव आहोत म्हणजे किती नगण्य आपण जीव आणि आपली म्हणजे किंमत काय आहे आपण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आपली किंमत काय आहे आणि आपण आपल्या किमतीप्रमाणे वागत नाही
आपल्याला आपल्या प्रत्येक स्टेटसच्या पेक्षा आपल्याला अप्पर स्टेटस पाहिजे असतं आपल्याला कधी पण. बघा की जे असेल ना त्याच्यापेक्षा आपली वृत्ती असते की जास्त काही सांगण्याची वृत्ती असते. नाही आमच्याकडे एवढं आहे, आमच्याकडे तेवढं आहे, आमचं हे, आमचं ते, असं म्हणजे सांगण्याची जी वृत्ती असते ना, ते कशामुळे येते? की आपण नगण्य नाहीये हे आपण आपल्याला दाखवून द्यायचं असतं. आणि कसं असतं, एक जो भिकारी असतो, भिकारी समजा दारात जर बसलेला असेल, तर त्याला समजा दारात भिकारी बसले आणि त्याला प्रसाद दिला. प्रसाद दिला चांगला छान गाजराचा हलवा होता आणि त्याला म्हटलं, "अहो घ्या प्रसाद" म्हणून. "नाही, नाही," म्हटलं, "प्रसाद-बिसाद तसलं काही नाही," म्हणलं, "आम्हाला पैसे द्या" म्हणून. आता त्यांना त्या प्रसादाचं किती महत्व आहे हे त्यांना काय माहिती आणि ह्या प्रसादाला त्याला क्षुल्लक वाटला हा प्रसाद म्हणजे आणि त्याच्यापुढे त्याला पैसे महत्त्वाचे वाटले आणि तो पैसे म्हणजे प्रसाद घेणं हे त्याच्या स्टेटसमध्ये बसत नाही. मग म्हटलं मला काय पाहिजे? पैसे पाहिजेत. पैसे हे त्याच्या स्टेटसमध्ये बसतात. म्हणजे एक भिकारी सुद्धा एक भिकाऱ्यासारखं वागायला तयार होत नाही. मग आपल्यासारखे जीव तर आपणही असंच करतोय ना, की आहे त्या स्टेटसपेक्षा आपल्याला वरचं स्टेटस सांगायचे आपल्याला खूप म्हणजे एक आपली ना खराब वृत्ती आहे आपली. ती आपल्या हृदयामध्ये साठलेल्या मळामुळे आपल्याला ती वृत्ती निर्माण होते. म्हणजे हे जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये कसं होतंय, की भगवान पूर्ण सांगितलेलं आहे, की ठेविले आनंद ते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग जसं भगवंतांनी ठेवलंय ना, ज्या पद्धतीने आपल्याला दिलंय ना, तसंच राहायचं. ठेविले आनंद ते तैसीच राहा आणि मग त्यामुळे काय होतं, चित्ती असू द्यावे समाधान. त्याच्यामुळे आपोआपच चित्तामध्ये समाधान निर्माण होतं. कारण काय होतं, की जर तसं नाही झालं, तसं नाही झालं, की मग आपल्याला काय होतं, की आपोआपच आपल्याला असं वाटतं, की मला हा मान-सन्मान मिळाला नाही म्हणून दुःख निर्माण होतं. आणि या दुःखामुळे काय होतं, की आपल्याला भक्तीमध्ये सुद्धा आपल्याला स्थिरता निर्माण होत नाही आपली. म्हणजे ह्या सगळी मूळ कारण ह्याच्याकडे आपण जातो. म्हणजे याच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. आता बघा आपल्या ज्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, की म्हणजे एक अशी अविनाशी जगत जे आहे. आता मला हे पण सांगावसं वाटतं, की एक जे अविनाशी असं आहे, की आपण आता जगन्नाथपुरी धामामध्ये जाऊन आलो. त्याचं महात्म्य आपल्याला कळालं, की याच्यामध्ये सुद्धा इतकं छान महात्म्य जगन्नाथपुरी धामाचं आहे, जे पृथ्वीवरचं जे अविनाशी धाम आहे, हे जगन्नाथपुरी धाम आहे असं म्हटलेलं आहे. हे एक मार्कंडेय ऋषी होते. श्रीमद भागवतामध्ये त्याची कथा आहे. मार्कंडेय ऋषींना इच्छा होते, की भगवंतांची माया बघण्याची इच्छा होते आणि ही माया बघण्यासाठी तर ते अचानक सर्वत्र पाणी होतं, सगळा प्रलय येतो आणि ह्या प्रलयामध्ये अ, मार्कंडेय ऋषी मरत नाहीत प्रलयामध्ये. ते पाहत राहतात काय आहे हे सगळ्या गोष्टी. ते इतकं काही म्हणजे बुडायचे, परत उठायचे, तोंडामध्ये पाणी जायचं, सगळं काही ते पाहायचे. पण ते इतकं सगळं यातना बघून पण मरत नव्हते आणि हे सगळे ते पाहतायत. सगळीकडे पाणी सगळं पाहतायत. पण अनेक काळ लोटला तरी ते पाण्यामध्ये तरंगत होते. अनेक काळ लोटला तरी. आणि अचानक त्यांना असं एक दिसलं, की एक वटवृक्ष दिसला आणि ह्या वटवृक्षाकडे गेल्यावरती ती पळत-पळत त्या वटवृक्षाकडे जातात आणि वृक्षाकडे गेल्यानंतर त्यांना असं दिसतं, की त्या वटवृक्षाच्या एका पानावरती पाहतात तर काय ते सुंदर असे भगवंत आहेत. म्हणजे इतके सुंदर भगवंत आहेत. वटस्य पत्रस्य स्फुटे शयानम बालमुकुंद मनसा स्मरामी असं म्हटलं जातं, की म्हणजे जसं की ह्या वडाच्या पानावरती एक सुंदर बाळकृष्ण होते आणि ते बाळकृष्ण काय करतायत, हसतायत आणि स्वतःचा जो अंगठा आहे, तो त्यांच्या तोंडामध्ये घातलाय त्यांनी आणि तो चोखतायत त्यांचा अंगठा, की त्यांना असं इतकं छान वर्णन केलेलं आहे, की जसं ते पाहतायत, की माझे भक्त ह्या चरणांचा का आश्रय घेतायत म्हणजे एवढं काही त्यांना चरणामध्ये त्यांना दिसतंय, की सगळं काही सोडून, घर-दार सगळं काही सोडून आणि जर घर-दार सांभाळत असेल, तर सगळं काही त्यांच्याकडे जे लागणारं चित्त सोडून माझ्याकडे चित्त ओढून घेतायत. म्हणजे नेमकं काय माझ्याकडं? माझ्या चरणाचा आश्रय का घेतायत सगळे? म्हणून हे ते करण्यासाठी ते काय करतायत जणू काही तोंड हे त्यांनी पायाचा अंगठा काय करतायत ते तोंडामध्ये घातलाय. असंही वर्णन करतात आणि मग हे मार्कंडेय ऋषी पाहतात, की अरे भगवंत दिसतायत त्यांना असे पानावरती ते असे डोकावतात आणि त्यांना असं दिसतं, की एक मोठा प्रलय आलाय आणि त्याच्यामध्ये मी असं पाण्यामध्ये बुडालेलो आणि मी एका पानावरती भगवंतांना पाहतोय. हे त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये दिसतं आणि ते अचानक त्याच्यामध्ये भगवंतांच्या आतमध्ये तोंडामध्ये जातात आणि पोटामध्ये गेल्यानंतर पुन्हा मग त्याच्यानंतर त्यांना सगळं सगळा उलगडा होतो आणि पुन्हा सगळं अ, अ, हे स्वच्छ जनजीवन त्यांना दिसायला लागतं आणि मग त्यांना असं वाटतं, की मग त्यांच्या लक्षात येतं, की मी काय पाहत होतो, की भगवंतांची जी माया शक्ती किती प्रबळ आहे आणि हे जे प्रलय हे जे पाहतो,
की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जे सत्य आपल्याला जो वाटत असतं ना, ह्या सत्य गोष्टी असत्य गोष्टी सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला सत्य वाटतात आणि ह्याच्यामध्ये माणूस सतत सगळ्या गोष्टी विसरून जातो. हे ज्यावेळेस पाहतो म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे, की जगन्नाथपुरी धाम होतं. जे ते त्यांनी वटवृक्षाकडे गेलं, जे आपल्याला पाहिलं जगन्नाथपुरीमध्ये आपण जे रोहिणी कुंड पाहतो आणि जे वटवृक्ष पाहतो, ते वटवृक्ष आहे ते आणि रोहिणी कुंड हे जे भगवंतांचे जगन्नाथपुरी धाम आहे ना, सगळा प्रलय जरी आला तरी हे धाम तिथं तसंच अविरत म्हणजे तसंच राहतं. अविनाशी धाम आहे ते. ते तिथंच राहतं आणि हे धाम ज्यावेळेस हे मार्कंडेय ऋषी पाहतात म्हणजे बघा की हे वटवृक्ष आणि आपण सुद्धा पाहिलं जे रोहिणी कुंड आहे असं म्हटलं जातं की जो प्रलय येतो ना त्यावेळेस ना तिथूनच पाणी सर्वत्र पसरतं आणि प्रलय गेल्यानंतर सुद्धा पुन्हा पाणी तिथंच पूर्ण पाणी खेचलं जातं म्हणजे हे एक प्रलयाचं सेंटर पॉइंट असल्याप्रमाणे आहे ते रोहिणी कुंड म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहे हे धाम जगन्नाथपुरी धाम हे सुद्धा अविनाशी आहे जे भौम वृंदावन भौम जे आपण म्हणतो ना, भौम धाम जसं म्हणतो आपण तसं हे भौम धाम आहे आणि ह्या पृथ्वीवरती जे असलेलं हे धाम आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बघा की ह्या धामामध्ये ज्या गोष्टी घडत असतात आणि याच्यामध्ये जे घडत असतात त्या गोष्टी इतक्या मधुर असतात आणि त्या मधुर गोष्टींमध्ये सुद्धा मला सर्वप्रथम असं सांगायचं वाटतं की आम्ही काल मुलांना शाळेमध्ये दशावतार ही फिल्म दाखवत होतो आणि ह्या दशावतार फिल्म दाखवताना तिथे त्यांना असं दाखवलं जात होतं तिथं की श्री विष्णू आणि विष्णू भगवंतांची ही सगळी रूप भगवंतांनी ही सगळी रूप आहेत म्हणजे श्री विष्णूंनी ही सगळी रूप घेतलेली आहेत असं दाखवत होते. मग आम्ही पॉज करून करून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करत होतो की कशा पद्धतीने आहे म्हणजे ह्या आपल्याला श्रीमद भागवतामध्ये सगळ्या गोष्टीचं आपण कृष्ण भक्त आहे म्हणून कृष्ण मेन आहे असं म्हणत नाही आपण. तर श्रीमद भागवतामध्ये जे काही दिलेलं आहे ना त्या पद्धतीने आपण सांगतो. मग श्रीमद भागवतामध्ये जसं सांगितलंय की श्रीकृष्ण मग श्रीकृष्णानंतर बलरामजी बलरामजी नंतर मग चतुर्व्यूह जे चतुर्व्यूह म्हणजे वसुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध हे जे चतुर्व्यूह आहेत आणि ह्या चतुर्व्यूहानंतर मग संकर्षापासून महाविष्णू आणि महाविष्णू नंतर मग गर्भदक्षाई विष्णू कारणोदक्षाई विष्णू आणि क्षरोदक्षाई विष्णू असे जे स्तर आहेत हे स्तर सांगितलेले आहेत म्हणजे भगवंत बघा भगवान श्रीकृष्ण एकदम टॉप लेवलला भगवान श्रीकृष्ण आहेत आणि आपण जे म्हणत असते सगळे की विष्णूंचे हे सगळे अवतार विष्णू विष्णू हे कोणत्या ह्याच्यामध्ये येतात म्हणजे पायरीवरती येतात हे पण आपल्याला दिसतं आणि विष्णू आणि भगवंत जसं की असं म्हटलं जातं की एक दिव्याने प्रत्येक दिव पेटवल्यानंतर ह्या दुसऱ्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही अंतर राहत नाही त्या पद्धतीने पण जो मूळ आहे दीप तो मूळच म्हणजे त्या पद्धतीने हे आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या धामाच्या संदर्भात आहे धाम म्हणजे जे अविनाशी जे धाम आहे तर त्या धामाशी संदर्भात आहे म्हणजे जी पराप्रकृती आहे आपली जी पराप्रकृती आणि हे जे अविनाशी जी प्रकृती आहे ती कोण आहे कोणती की गोलोकधाम जसं त्याचं सुद्धा असे स्तर सांगितलेले आहेत की खूप हे करण्यासारखे आहे ते स्तर की म्हणजे जसं की सगळ्यात आधी गोलोकधाम सांगितलं जातं गोलोकधाम म्हणजे ब्रजधाम जे आहे हे गोलोकधाम सगळ्यात वरती त्याच्यानंतर वैकुंठधाम हे अनेक वैकुंठधाम आहेत वैकुंठामध्ये अनेक वैकुंठधाम आहेत आणि वैकुंठानंतर अयोध्याधाम आणि विरेजा नदी असे जे हे स्तर आहेत आता जे गोलोकधाम आहे ना जे गोलोकधाम हे रसधाम आहे रसधाम म्हणजे जिथं प्रेम प्रधान धाम आहे म्हणजे जिथं प्रेम खूप महत्वाचं धाम आहे म्हणजे प्रेमाचा तिथे जास्त माधुर्य रस किंवा वात्सल्य रस आणि साख्य रस हे 3 रस तिथे प्रधान आहेत म्हणजे जिथं भगवंतांची माधुर्य भावामध्ये सेवा केली जाते परत वात्सल्य भावामध्ये सेवा केली जाते आणि साख्य भावामध्ये म्हणजे माधुर्य भावामध्ये म्हणजे राधा राणी आणि गोपी हे जे करतात ना हे माधुर्य भावामध्ये त्यांची सेवा करतात तर वात्सल्य भाव यशोदा मैया रोहिणी माता आणखी काही ज्या प्रधान ज्या गोपी आहेत त्या सुद्धा काही वात्सल्य भावामध्ये त्यांची भक्ती करत असतात आणि जे साख्य भावामध्ये जे गोप असतात गोप ते सगळे साख्य भावामध्ये भगवंतांची भक्ती करत असतात म्हणजे हे स्तर आहेत आणि वैकुंठ धामामध्ये काय होतं दास्य आणि शांत प्रधान आहे दास्य भावामध्ये सगळे म्हणजे त्यांना असं म्हणत असतात की आणि वात्सल्य हे सुद्धा त्याच्यामध्ये माधुर्य आहेत पण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आहेत पण प्रधान हे दास्य सगळे भगवंतांना भगवान म्हणत असतात आणि सगळे त्यांना चामर
आणि मोरपीस घेऊन त्यांची सेवा करत असतात, आरती उतारत असतात, त्यांना फुले टाकत असतात आणि भगवंतांचा जय जयकार करत असतात, पुरुष सुक्त स्तोत्र गात असतात. म्हणजे अशा पद्धतीने एक भगवंतांना एक राजा आणि ऐश्वर्य भावामध्ये त्यांची तिथं सेवा केली जाते. म्हणजे ही ऐश्वर्य भावामध्ये त्यांची सेवा म्हणजे हे आहे एक पद्धतीने हे वैकुंठ धामाचं वर्णन आहे तिथे. आणि ह्या वैकुंठ धामामध्ये कशा पद्धतीने ऐश्वर्य भाव हा प्रधान मानला जातो. म्हणजे हे सगळे आपल्याला जे अविनाशी आणि पराप्रकृती प्रकृती आहे त्याचं आपण आता वर्णन ऐकत आहोत. म्हणजे हे ऐश्वर्यधाम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंत आता एक उदाहरणच द्यायचं गेलं तर एक जजचं उदाहरण बघा, की हे आपल्याला नेहमी माहिती आहे सगळ्यांना, की एक जज ज्या पद्धतीने त्याला असं सगळे सलाम ठोकत असतात आणि असं तो रेड लाईट गाडीमध्ये आणि ब्लॅक कारमध्ये बसून असं पॉशमध्ये आलेला असतो. सगळे त्यांना एक दरवाजा उघडत असतात. त्यांना आणि येण्यासाठी करतात. त्यांना कुठे रोकटोक नसते. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना असं खूप असं मेन महत्वाचं मानलं जातं आणि आणि हा जज ज्यावेळेस घरी जातो. घरी गेल्यानंतर मग त्याचाच मुलगा त्याला घोडा करतो, त्याचे केस ओढतो, कान ओढतो. त्याला काही वाटत नाही. तो लगेच असं नाही करत, "ए ह्याला जेलमध्ये टाका, ह्याने माझे केस ओढले." असं म्हणत नाही. त्याला छान वाटतं. एक प्रेमाचं आदान-प्रदान असतं आणि त्या प्रेमाच्या आदान-प्रदानाने तो ते एक्सेप्ट करत असतो. म्हणजे हे भगवंत असेच आहे. भगवंतांचं म्हणजे हे कार्यालय म्हणजे वैकुंठ धाम असं म्हणा आणि स्वतःचं घर जे आहे ते हे गोलोकधाम आहे. म्हणजे इथे गोलोकधाम इतकं प्रधान धाम म्हणजे म्हटलं जाते, की प्रेमधाम असं म्हटलं जातं, की गोलोकधामामध्ये त्याचे सगळे जे मित्र सुद्धा असतात ना, ते मित्र सुद्धा येतात आणि असं मस्तपैकी त्यांच्या खांद्यावरती हात टाकून उभे राहत असतात आणि म्हणतात, की अरे खांद्यावर हात उभा राहून टाकल्यानंतर त्यांना म्हणत असतात, "काय मित्रा, काय असं तू आज असं नाही केलं तर मी खेळायला घेणार नाही बरं का. नीट व्यवस्थित" असं तसं त्यांना दम टाकत असतात. म्हणजे हे जे आदान-प्रदान कुठं होतं, की हे गोलोकधामामध्ये होत असतं. तिथं त्यांना कोणी भगवंत मानत नाही. ते घर आहे त्यांचं, प्रत्यक्ष घर आहे. आणि त्याच्यामध्ये गोपी सुद्धा रुसून बसत असतात त्यांच्यावरती. त्यांना हे करत असतात म्हणजे उलाना देत असतात. त्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथं होतच. वात्सल्य रसामध्ये आई काठी घेऊन त्यांच्या मागे फिरत असते. त्यांना त्यांना शिक्षा करण्यासाठी. म्हणजे हे खूप रसप्रधान धाम आहे हे. आणि तिथेच सांगा सांगा बरं वैकुंठ धामात कोणी येईल का त्यांना, की भगवंतांची धोती ओढेल भगवंत असे छान ऐश्वर्यात चालले कोणीतरी येऊन धोती ओढेल किंवा कोणतरी त्यांचा मुकुट उचलून खाली घेईल, हातात घेईल असं कधी कधी होईल का? म्हणजे हे इमॅजिन करण्यासारखं सुद्धा नाहीये. म्हणजे असं हे वैकुंठ धामात वर्णन आहे. आणि भगवंतांना हे धाम इतकं प्रिय आहे. एवढं प्रिय आहे, की त्यांना असं एका ह्याच्यामध्ये एक सुंदर कथा मी एका लेक्चरमध्ये ऐकली. जे गोपाल चंपू मला असं वाटतंय त्याच्यामधून ती जी कथा आहे. त्याच्यामध्ये भगवंत वैकुंठ धामाच्या ह्या व्रजधामाच्या रसामध्ये इतके बुडून गेलेले असतात. त्यांना सतत आठवण यायची ते द्वारकेत असताना सतत आठवण यायची आणि ह्या आठवणीमध्ये ते कधी-कधी असेच झोपी जायचे खूप वेळ आणि त्याच रसामध्ये विव्हळ व्हायचे. आणि त्यांना हे बलरामजींना, नारद मुनींना ह्यांना पाहत नाही. उद्धवाला सुद्धा त्या पाहवत नाही. त्यांना म्हणतात, की आपण काहीतरी यांच्यासाठी करायला पाहिजे आपण. काहीतरी करायला पाहिजे. मग आपण सगळे मिळून ठरवतात. आपण असं करायचं का, की भगवंत ज्यावेळेस उठतील ना, तर त्यांना आहे ना आपण त्यांच्या जवळ आसपास आहे ना म्हणजे एक वृंदावनाचीच एक प्रतिकृती निर्माण करूया म्हणून. आणि सगळं तसंच निर्माण करूया. आणि जे यशोदा मैया आणि जे गोपिका आहेत आणखी गोप आहेत, हे सगळ्यांचे आपण स्टॅच्यू निर्माण करू तसे. आणि ते काय झाले तर मग आपण त्यांना सांगू, की ते तुमच्या आठवणीमुळे असे स्थिर शब्द झालेत म्हणून असं सांगूया आपण. मग ते म्हणतात, की चालेल म्हणतात. मग ते तशी सृष्टी निर्माण करतात. सगळे भगवंत झोपलेले आहेत आणि त्यांच्या आसपास सगळी तशी सृष्टी व्रजधामाची सृष्टी निर्माण करतात आणि सगळे लपून बसतात. आणि इकडे ज्या रुक्मिणी मैया त्यांच्या ज्या पत्नी आहेत, त्या सुद्धा लपून पाहतात भगवंतांना पाहण्यासाठी, त्यांची रिएक्शन बघण्यासाठी. तर सगळे लपून पाहत असतात आणि भगवंतांना जाग येते. जाग आल्यानंतर सगळा तो जो वृंदावनाचा जो फील असतो, जो मोरांचा आवाज, चिमण्यांचा आवाज, पोपटाचा आवाज हे सगळे हंबरण्याचा गायांचा आवाज, हे सगळं ॲटमॉस्फिअर सगळा आवाज त्यांना येतो आणि ते असं अचानक असे उठतात आणि पाहतात. पाहतात आणि पाहतात, की त्यांना सगळं ब्रजधाम दिसतं. त्यांना इतका आनंद होतो, एवढा आनंद उठतात आणि यशोदा मैयाकडे जातात आणि यशोदा मैयाकडे जातात, "मैया, मैया, मी खूप मोठं स्वप्न पाहिलं. मी असं स्वप्न पाहिलं, की ज्या स्वप्नामध्ये मी मोठा राजा झालोय. मला खूप जास्त पत्न्या झाल्यात. माझं इतकं एवढं मोठं कुटुंब झालंय. मी असं मोठं राज्यकारभार करतोय आणि
मी तुम्हाला तुम्हाला भेटलेले खूप दिवस झाले असं ते मी स्वप्नात पाहिलं असं तसं म्हणतात. परत मग ह्याच्याकडे जातात, गोपांकडे जातात आणि टाळी देऊन असं मस्तपैकी त्यांच्या खांद्यात हात टाकून, "काय मित्रा, काय?" असं तसं चांगलं बोलतात त्यांच्याबरोबर ते असं. आणि त्याच्यानंतर राधाराणीकडे जातात, गोपींकडे जातात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांची चेष्टा करणं किंवा त्यांची मस्करी करणं, त्यांना चिडवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या असं करत असतात. आणि हे सगळं कोण आहे? रुक्मिणी मैयान हे पाहतात आणि म्हणतात, हे असं रूप भगवंताचं त्यांनी कधी पाहिलेलंच नसतं. म्हणजे ते त्यांना एवढा असं म्हणजे रुक्मिणी मैयानं त्यांना एवढा म्हणजे इतकं प्रेम दाटून येतं ना त्यांच्याविषयी, की भगवंत असे आहेत म्हणजे. हे आज ते कधी पण वैकुंठ धामामध्ये असे धीर गंभीर असतात. असं हे जे काही आहे ना त्यांचे फील जे व्रजधामाचं जे फील आहे, जे त्यांना वैकुंठ ह्याच्यामध्ये ते द्वारकेमध्ये कधी प्रकट करत नसायचे ते. आणि हे त्यांनी अचानक प्रकट केलं हे सगळं दिसल्यानंतर आणि मग त्यांना कधी थोड्या वेळाने लक्षात येतं आणि मग ते पुन्हा स्थिर होतात. आणि मग याच्यावरती बघा, की भगवंतांना हे जे धाम आहे ते इतकं प्रिय आणि त्यांचं अति हृदय आहे व्रजधाम, गोलोक जे धाम आहे ना हृदय आहे. आणि जसं की आपण जगन्नाथपुरी पाहतो, की भगवंत जरी द्वारकाधीश कृष्ण असले, तरी त्यांचं जे रूप आहे ते व्रजधामाच्या ज्या आठवणींमुळे असं झालेलं धाम आहे. म्हणजे त्यांना ते रसामध्ये आहेत, त्या माधुर्य रसामध्ये जे हे प्रेम रसामध्ये भगवंत आहेत जगन्नाथजी. म्हणजे हे जी भगवंतांना हे अतिप्रिय आहे. म्हणजे गोलोक धाम हे भगवंतांचं सर्वात अति जवळचं प्रिय धाम आहे आणि ह्या धामाची प्राप्ती करणं आणि ह्या सगळ्या धामाची प्राप्ती करणं हे आपल्या जीवनाचं एम आहे. म्हणजे आपल्याला हे जे बघा, की संपूर्ण ही जी भगवद्गीता आपल्याला सांगितली जाते, त्याच्यामध्ये आपल्याला कसं जगायचंय, कसं वागायचंय, परत काय करायचंय, जीवन संपल्यानंतर कुठे जायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या भगवद्गीतेत सांगितलेल्या आहेत. आणि हे आपल्याला भगवंतांनी का सांगितलं, एवढं जीव तोडून का सांगितलंय? तर अरे तुम्ही परतून या घरी. घरी परतून या. हे जे तुमचं घर आहे, हे तुमचं अविनाशी शाश्वत घर आहे तुमचं आणि आता तुम्हाला किती दिवस तुम्ही इकडे राहणार आहात? आता तुम्ही आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या सतत भगवद्गीता वाचल्या, सतत ह्या जे सेशन आपले रोज होतात ते अटेंड केले, तर आपल्याला आपली जागृती निर्माण होते, की आपण नेमकं आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचंय ही जागृती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि मग हे जे आयुष्य आहे, जसं ब्रह्मदेवाचं आयुष्य आपण आता पाहतो, की ब्रह्मदेवाचं इतकं मोठं आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये की ही सगळी आहेत कशी, की जी सगळी दुःखाची स्थान आहेत, सगळी दुःखाची स्थान आहेत. म्हणजे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी असं म्हटलं जातं. मग सगळी जी पदं आहेत ती सगळी दुःखाची आहेत आणि मग त्यांना भगवंतांना असं सांगायचंय, की हे जन्म, मृत्यू हे जे आहेत ना, जे दुःख देण्याचे सगळ्यात मूळ कारण जे आहे जन्म आणि मृत्यू. तर याच्यापासूनच जर तुम्ही सतत माझ्या मध्ये मन स्थिर केलं, तर तुम्ही काय करताल, की तुम्ही माझ्याकडे परतून येताल, पुन्हा माघार येताल. तुम्ही धामाची तुम्हाला प्राप्ती होईल. हे ते सांगतायत, खूप जीव तोडून सांगतायत. म्हणजे त्यांना पूर्ण जन्म हे दुःख म्हणजे आपण जे संसारात गुंततो ना, हे सगळ्यात महत्वाचं दुःखाचं जे कारण आहे. म्हणजे संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. म्हणजे सगळीकडे दुःखाचं कारण आहे. मग हे आपल्याला कधी कळणार आहे, की जेव्हा आपण सतत ह्या भगवद्गीता वाचलो आणि आता आपलं बुक डिस्ट्रिब्युशन आता मॅरेथॉन पण सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आपल्याला जास्तीत जास्त गीतेचं पण वितरण करायचंय. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला, की आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण होणार आहे, की खरंच आपण याच्यापासून भगवंतांची भक्ती केली पाहिजे. जास्तीत जास्त मस्तपैकी छान असं हृदयापासून भगवंतांचं नामस्मरण करायचं आपल्याला. कारण हे हृदयापासून जर नामस्मरण आपलं होत असेल ना, तर आपोआपच याच्यामध्ये आपल्याला उत्साह निर्माण होणार आहे, की भगवद्गीता वाटण्याचा आणि तो वितरण करण्याचा, तो वाचण्याचा आणि आपल्याला जीवनामध्ये आपल्याला तो आणण्याचा हा उत्साह आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. तर मला असं वाटतंय वेळ पण होत आलेली आहे. तर मी आता इथेच थांबते आणि कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. काही जर चुकलं असेल तर मला भावनेच्या भरात मी काही एक्स्ट्रा बोलून गेले असेल तर मला माफ करा आणि जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराज यांच्या कृपेने आहे. हरे कृष्ण. तर हरे कोणाला काही कृष्ण. प्रश्न असेल तर विचारू शकता माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत हरे कृष्ण. सो शैलजा काटे अर्थात श्रीजी पूजा माताजी हं. या भक्ती वेदांत गुरुकुल स्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत आणि विद्यार्थ्यांचं मन त्या जाणतात आणि जिंकतात. आज पण माताजी असंच आपण आमचं मन जिंकलेलं आहे. की आपण 17व्या श्लोकापासून ह्या 8व्या अध्यायातील 22व्या श्लोकापर्यंत बघतो आहोत की आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत यांमध्ये काय फरक आहे.
आज देखील आपण या 20व्या श्लोकात खूप सुंदर की भगवान श्रीकृष्ण किती श्रेष्ठ आहेत, परमपुरुष आहेत आणि त्यांची आध्यात्मिक शक्ती किती अविनाशी, अलौकिक आणि शाश्वत आहे आणि सनातन आहे, हे आपण योग्य शब्दामध्ये पोहोचवलेलं आहे. की ब्रह्मदेवांच्या भौतिक प्रकृतीच्याही पलीकडे भगवंतांची ही शाश्वत शक्ती आहे आणि आपण भगवद्गीतेचं महत्व, उपदेश खूप सुंदर आज आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवून दिला. त्याबद्दल आपले मनापासून आभार या ठिकाणी इस्कॉन बारामती वैष्णवी समितीतर्फे या ठिकाणी मानते. आपणही सर्वजणी वेळात वेळ आज रविवार असून आपल्याला सर्वांना खूप कामं असतात घरची पण. सकाळी मंदिरामध्ये पण प्रोग्राम होता, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी आज या प्लॅटफॉर्मवरती हजर राहिलात. रोज आपण अशीच उपस्थिती लावा. खूप छान छान सेशन असतात आणि यापुढचं निवेदन करण्यासाठी मी संदेश शक्ती माताजींना विनंती. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू माताजी. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. आणि उद्या दीपाली माताजींचे उद्या याच वेळेमध्ये पुढच्या श्लोकावर विवेचन होणार आहे, तर उद्याही नक्की जॉईन करा. पवित्र लीला माताजींचा हात वरती आहे. पवित्र लीला माताजी, विचारा तुमचा प्रश्न. सेटिंग चेंज केलंय ना माताजी? एक मिनिट करते. हा, एक मिनिट. सेटिंग चेंज नाही तर मग पवित्र लीला माताजींचा हात वरती. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूप छान सेशन झाला. विशेषतः गोलोकधाम आणि वैकुंठ धामातला फरक तुम्ही छान सांगितला आणि आपण किती नगण्य आहोत हे पण सांगितलं. तुम्ही एक वाक्य वापरलं की आपण चॅन्टिंग हृदयापासून केलं पाहिजे. तर हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हा, हरे कृष्ण माताजी. खूप छान प्रश्न आहे की म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना कॉम्प्लिकेटेड आणि सगळ्यांना आवश्यक वाटणारा प्रश्न आहे, कारण आपण याचाच संघर्ष सतत करत असतो की चॅन्टिंग जास्तीत जास्त चांगलं कधी कसं होईल आपल्या याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्णतः म्हणजे वैष्णवांवरची, त्यांच्या चरणावरती आश्रय ग्रहण करणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे. कारण वैष्णवांची कृपा, आशीर्वाद आणि एक असं सांगितलं जातं की गुरु महाराजांचं आपण कितीही हे केलं तरी एक एक अशी काही प्रोसेस नाही की आपण एक प्रक्रिया की असं ही प्रक्रिया केल्यानंतर मी आता परफेक्ट नामजप करायला सुरुवात करेल, अशी कोणतीही परफेक्ट प्रक्रिया नाहीये. तर ती पूर्णतः एक आहे ना गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादावरती अवलंबून आहे. म्हणजे गुरु महाराजांची जर आपल्यावरती खरंच कृपा झाली ना, तर त्याच वेळेस आहे ना आपण आहे ना हृदयापासून नामस्मरण शुद्ध भावामध्ये आपलं नाम येऊ शकतं. असं एक आम्ही प्रवचनामध्ये ऐकलं. तर त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो. प्रयत्न सगळ्यात एक महत्वाचा मोठा आणि सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे. प्रयत्न आहे की तो म्हणजे प्रार्थना. की आपण सकाळी जरी उठलो ना, सकाळी उठलं की प्रथम एकच प्रार्थना, उठल्या उठल्या तीच प्रार्थना आपण करायची की आजचा मी जप आहे ना खूप चांगला करेल भगवंता आणि मला शक्ती प्रदान करा की मी तो नामजप एवढा चांगला करेल. कारण आपलं जीवनाचं आणि आपल्या आजच्या दिवसाचं ते एम असलं पाहिजे की आपण आजचं नामस्मरण आपण चांगलं करणार आहोत, हा आपल्या दिवसाचा एम असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी उठलं ना की आधी समोरच आमच्या राधा गोपीनाथजी आहेत समोर, आणि उठल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं ना की त्यांना खूप हृदयापासून प्रार्थना करायची की त्या प्रार्थनेमध्ये असं म्हणायचं की मला माझे आजचे जप खूप चांगले होते आणि माझं एक तरी नाम जप आहे ना भगवंतांच्या चरणाजवळ जाऊ दे. आणि मग त्या प्रयत्नात आहे ना आपण आहे ना प्रयत्नात सतत नामजप करायला बसल्यानंतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहाटे नामजप महत्वाचा आहे. कारण पहाटे असं म्हटलं जातं की की सगळ्यात जास्त भगवंतांचे दरवाजे हे उघडे असतात सगळ्या भगवंतांचे, आणि ते उघडे ह्या दरवाजांमधून लगेचच नामस्मरण भगवंतांपर्यंत पोहोचत, ट्रॅफिक जाम नसतं अजिबात. आणि दिवस जसा हे होईल ना तसे सगळ्यांचे विचार आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सतत त्या सगळ्यांचे जे विचार आणि चंचलता आहे ना ती वातावरणामध्ये मिक्स झालेली असते. त्याच्यामुळे नंतर जसं जसं दिवस होईल ना, 8 नंतर पहा तुम्ही, 9 नंतर पहा की तुमच्या नामजपामध्ये तितकंसं ते हे होत नाही आपल्याला, म्हणजे तितकी क्वालिटी दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण आहे ना पहाटे, कारण आहे ना असं म्हटलं जातं सिरियसली जर तुम्हाला भगवंत
म्हणतात धामामध्ये जायचं असेल आणि सिरियसली जर भक्ती करायची असेल आणि खरंच उगाच टाइमपास नाही, सिरियसली जर करायची असेल ना, तर तुम्हाला पहाटेच उठून जप करायला पाहिजे. हे अगदी एका लेक्चर मध्ये त्यांनी प्रभूजींनी हे करूनच सांगितलंय, ठामच सांगितलंय की तुम्हाला उठलंच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी आता इतकं डीप जात नाही आता, कारण वेळ पण आपला खूप हे कमी आहे आपल्याकडे. पण असं म्हणायचंय की आपण हृदयापासून केलेली जी प्रार्थना आहे, ती प्रार्थना सगळ्यात महत्वाची आहे. आणि वैष्णवांची सेवा आणि गुरु महाराजांची कृपा आशीर्वाद, हा, याच्यावरती आपलं नाम जप अवलंबून आहे. हरे हरी कृष्ण. बोल, हरी बोल. खूप खूप धन्यवाद माताजी. मला आठवते की आता प्रभुपाद डिसॅपरेन्स डे दिवशी तुम्ही देखील हरिदास ठाकूरांच्या भजन कुटीरमध्ये जाऊन तिथं 60च्या वर जप करत होता. त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता. थँक्यू माताजी. हरी बोल, हरी बोल. थँक्यू सो मच माताजी. हरी बोल. हरी बोल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. माताजी दंडवत प्रणाम. मी आराध्य दंडवत. गोपी आहे. तर रोज हा क्लास आपला 2 वाजताच असणार आहे का? क्लास 2 वाजताच असतो का दररोज? हा, रोज 2 वाजताच माताजी. 2ला क्लास. 2-3 दिवसांची लिंक मी जरा वृंदावनला गेलते, आज झाले जॉईन, पण रोज 2 वाजता. हा, आणि आपला 2 वाजता गुरुवारपर्यंत असतो आपला. रविवार ते गुरुवार असतो आपला. 5 दिवस. 5 दिवस. छान सांगता माताजी, पण खूप पुढे गेल्यात 8 वाजले म्हणजे. नाही काय माताजी, बाकीच्या लिंक्स आहेत ना, तुम्ही एक रोज आहे नाही 2-3 ऐकून पूर्ण करू शकता माताजी. आपला अभ्यास पूर्ण आहे आणि ऐकू शकता. त्या लिंक आहेत ना, हा, युट्यूबला लिंक आहे त्याच्या. माताजी ग्रुपवर आम्ही युट्यूबचे एक लेक्चर पाठवतो, मग त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला बाकीचे पण लेक्चर त्याच्यावर मिळतील नक्की. हा का? बरोबर. हो, चालेल. थँक्यू. थँक्यू माताजी. थांबूयात माताजी मग काय. हरी बोल माताजी. थँक्यू माताजी. ओके, हरी बोल. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे तिथे सगळी माताजी आहेत ना? थँक्यू माताजी.